Where and how are magnets used in our houses and our surroundings? पेज नंबर 126 वर हा पहिलाच क्वेश्चन आपण काल समजून घेतला होता. आपल्या घरामध्ये आणि आपल्या आजूबाजूला मॅग्नेटचा उपयोग कुठे केला जातो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, इन अवर डायरेक्शन डज अ फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट सेटल. कोणत्या डायरेक्शन मध्ये मॅग्नेट हा सस्पेंडेड पोझिशन मध्ये राहतो किंवा कोणत्या डायरेक्शन दाखवतो. तर हे तुम्ही हे क्वेश्चन्स काल लिहिले असतील असं मला वाटतं, कारण हे काल आपण स्टडी केले होते. व्हॉट आर द नेम्स गिव्हन टू द टू एंड्स ऑफ अ मॅग्नेट. त्या मॅग्नेटच्या दोन एंड जे तयार होतात, पोल्स आपण त्याला म्हणतो, त्याला काय नावं दिलेली आहेत, अँड वाय आर दे नेम्ड दस, आणि त्यांना अशी नावं का दिलेली आहेत हे तुम्हाला लिहायचंय. विच मेटल्स आर युज्ड फॉर मेकिंग मॅग्नेट्स. आणि मॅग्नेट्स बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या मेटलचा उपयोग केला जातो आपण हे देखील पाहिले काल. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेट. आणि मॅग्नेटचे गुणधर्म कोणते कोणते आहेत हे देखील आपण काल पाहिलेले आहे. हा, तर हे 5 क्वेश्चन्स जर तुम्ही काल लिहिले नसतील तर ते तुम्ही आज लिहा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर हो सर. हा, अजून एक गोष्ट आपण शिकलो, हे पहा या आकृतीमध्ये दाखवलेलं इथं. ही पहिली आकृती कशाची ओळखा बरं, कोणत्या मेथडची आहे. स्टील बार आणि मॅग्नेट हा, बनवायची. दोन्ही मध्ये स्टील बार आणि मॅग्नेट वापरलेले आहेत. पण पहिली आकृती वेगळी, दुसरी आकृती वेगळी आहे. आपण त्याला नावं दिलेली आहेत वेगळी. त्या प्रयोगाला, त्या एक्सपेरिमेंटला नाव दिलं होतं आपण. सिंगल टच मेथड, डबल टच मेथड. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तर पहिल्या आकृतीला आपण सिंगल टच मेथड म्हणतो आणि दुसऱ्या आकृतीला आपण डबल टच मेथड असं म्हणतो. पहिल्या आकृतीमध्ये सिंगल मॅग्नेट वापरून आपण या ठिकाणी मॅग्नेटिझम काय केलं होतं याच्यामध्ये तयार केलं होतं. ठीक आहे, जनरेट केलं होतं किंवा या स्टील बारला मॅग्नेटाइज केलं होतं आपण. ठीक आहे. आणि दुसऱ्या आकृतीमध्ये दोन वेगवेगळे मॅग्नेट्स आणि त्यांचे अनलाईक पोल्स समोरासमोर ठेवून आपण हेच काम केलं होतं. आणि याच्यातलं डिफरन्स बिटवीन तुम्हाला लिहायचं आहे. सिंगल टच मेथड आणि डबल टच मेथड याच्यामधलं तुम्हाला काय लिहायचं आहे, डिफरन्स बिटवीन लिहायचं आहे. ही आकृती पण काढा तुम्ही दोन्हीची. तर हा घरचा अभ्यास कालचा होता. काल शाळेत मला जावं लागलं, त्यामुळे मी तुम्हाला प्रिपेअर करून नाही देऊ शकलो पेपर. पण तुम्हाला आज सांगतोय की तुम्ही हे करा. ठीक आहे. जमलं तर मी याचा आणि आज जो हो काय आहे सर. ते दोन्हीचा घरचा अभ्यास तुम्हाला एकत्रित देईन, तुम्ही तो सॉल्व्ह करा. ठीक आहे. हा, हो तर सर. आज आपण जो पाहणार आहोत तो पुढचा भाग आहे. याच्यामध्ये आज आपण अर्थ अ गिगांटिक मॅग्नेट, म्हणजे अर्थ देखील एक मॅग्नेटच आहे. विल्यम गिल्बर्ट नावाच्या सायंटिस्टने हे प्रेडिक्ट केलं होतं आणि ते खरं निघालं नंतर. अर्थ ही मॅग्नेट आहे, कशावरून त्याने प्रेडिक्ट केलं हे आपण आज समजून घेणार आहोत. आणि आपण आपल्या घरामध्ये मॅग्नेटिक निडल बनवणार आहोत. पाण्यामध्ये तरंगणारी सुई कशा पद्धतीने ठेवता येईल. मग सॉफ्ट वूड किंवा एखादा कार्डबोर्ड घेऊन आपण त्याच्यामध्ये ही सुई टाकून आपण पाण्यावर तिला तरंगत ठेवणार आहोत. आणि मग त्याच्यात मॅग्नेटिझम आधीच आपण तयार केलेलं असणार आहे. आणि मग ते कशा पद्धतीनं डायरेक्शन दाखवेल, इथं डायरेक्शन दाखवलेत बाउलच्या बाजूला बघा. ईस्ट दाखवलेला आहे, साऊथ दाखवलेलं आहे, वेस्ट दाखवले, आणि वरचा बार जो दाखवतोय एरो तो नॉर्थ दाखवतोय. तर अशा पद्धतीचा एक एक्सपेरिमेंट आपण आज करणार आहोत. तर ह्या दोन गोष्टी पाहिल्यानंतर त्याच्या पुढे आपण जाणार आहोत, ते म्हणजे मॅग्नेटिक फील्डचा काही भाग आपण पाहणार आहोत. संपूर्ण मॅग्नेटिक फील्डचा अभ्यास आपण नाही करू शकणार, कारण तो पार्ट खूप मोठा आहे. आपण हे दोन एक्सपेरिमेंट पाहणार आहोत आज. ठीक आहे. आकृतीत जे तुम्हाला दिसत आहेत नेल्सचे, मॅग्नेट अँड नेल्स, तर याचं एक एक्सपेरिमेंट. आणि मॅग्नेटिक फील्ड प्रत्यक्षात दिसतं कसं हे आपण आपल्या साहित्यांच्या सहाय्याने, म्हणजे मॅग्नेट आणि आयर्न फायलिंग्स आणि पुठ्ठा किंवा एखादा जाड कागद जर घेऊन आपण हा प्रयोग केला तर हे मॅग्नेटिक फील्ड जे लाईन्सच्या स्वरूपात दिसत आहे ते पाहता येतं आपल्याला. मायकल फॅरेडेने याच्यावर जास्त अभ्यास केलेला आणि त्याने मग त्याचे काही प्रिडिक्शन त्याच्यावर केलेले आहेत. ठीक आहे. किंवा काही नियम त्याने त्यावर सांगितलेले आहेत आपल्याला, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. पण नियम आपण उद्याच तासाला बघूयात. आज आपण केवळ हे एक्सपेरिमेंट पाहून त्याच्यात कसं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं हे समजून घेणार आहोत. तर एवढा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. आपण व्हिडिओला स्टार्ट करतो आहोत. निअर 48 स्टुडंट्स कनेक्टेड आहेत आपल्याला. अॅनोटेशन तुम्ही शक्यतो करू नका. विद्यार्थी काय करतात, अशा पद्धतीने अॅनोटेशन करतात, म्हणजे कुठे कुठे ते स्पॉट्स तयार करतात किंवा लाईन सोडतात. अशा पद्धतीने हे स्पॉट तयार, असे लाईन सोडतात ते. ठीक आहे. एक मिनिट. हे बघा, हा स्पॉट बनवलाय मुलींनी.
तर विद्यार्थिनींनी अनोटेशन्स करायचे नाही, त्याच्यामुळे स्क्रीन आपलं खराब होतं. ठीक आहे, मी क्लिअर करतोय साईड ड्रॉइंग. माझ्याकडे ते आहे कंट्रोल त्याचं, पण कसं होतं आपण तास घेण्याच्या विचारामध्ये ह्या गोष्टी सगळ्या राहून जातात. ठीक आहे, चला आपण सुरू करूयात. मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करतो आहे. काय अभ्यास करायचा आहे समजून घेतलं आपण. आता व्हिडिओ प्रत्यक्षात आपण बघूयात. मी शेअर करतोय तुम्हाला. माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? हो सर. व्हिडिओ दिसतोय तुम्हाला? अर्थ गिगांटिक मॅग्नेट. ओके, चला पाहूयात. Earth, a gigantic magnet. The sign त्याला जायगॅन्टिक पण म्हणतात आणि गिगांटिक पण म्हणतात. ठीक आहे, तुम्ही प्रोनाउन्सिएशन कसं करताय बघा. गिगांटिक हा आम्ही लहानपणापासून ऐकलेला वर्ड असल्यामुळे आम्ही गिगांटिक म्हणतो, आणि जायंट हा शब्द आहे. तर जायंट गिगांटिक आणि जायंटिक तुम्ही कोणत्याही प्रोनाउन्सिएशन करू शकता. scientist William Gilbert gave a scientific explanation based on the experiment of the observation that a freely suspended magnet always settles in the north-south direction only. विल्यम गिल्बर्ट याने अभ्यास करून किंवा त्याच्यावर वेगवेगळे प्रॅक्टिकल्स करून मॅग्नेटच्या सोबत तर त्याने काही ऑब्झर्वेशन्स पुटअप केलेले होते, लिहून ठेवले होते. तर त्याच्यामध्ये ज्या गोष्टी त्याला सगळीकडे आढळल्या, कॉमन गोष्टी आढळल्या, ते त्याने लिहिले आहेत. त्याच्यामध्ये एक फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट जर आपण स्थिर अवस्थेत ठेवलं, म्हणजे सेटल्स पोझिशन मध्ये जर त्याला ठेवलं, तर तो नेहमी आणि नेहमी नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शन्स दाखवतो. कुठल्याही प्रकारचं मॅग्नेट जर घेतलं तरी तो हीच डायरेक्शन आपल्याला दाखवतो. हे कॉमन ऑब्झर्वेशन त्याला लक्षात आलं आणि ते त्याने लिहून ठेवलं. विल्यम गिल्बर्ट, लक्षात ठेवा. He gave a round shape to a naturally occurring magnetic rock. He suspended this spherical magnet so that it could turn freely and brought the north pole of a bar magnet near it. The south pole of the magnetic sphere was attracted towards it. हे त्याने दुसरं ऑब्झर्वेशन शोधून काढलं की एका मॅग्नेटचा साऊथ पोल दुसऱ्या मॅग्नेटच्या नॉर्थ पोल कडे अट्रॅक्ट होतो. म्हणजे अनलाइक पोल्स अट्रॅक्ट्स टू इच अदर, हा जो दुसरा नियम आहे, हे पण ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून त्याला समजलेलं आहे. लक्षात ठेवा. आता ह्या गोष्टी करण्यासाठी काही फार मोठ्या साहित्यांची त्याला गरज भासलेली नाही. थोडस ऑब्झर्वेशन, त्या वस्तूमध्ये काय आहे आणि ते कशा रिॲक्ट करतात, तर ह्या गोष्टी जर लिहून ठेवल्या आपण, आणि मग त्या वस्तूंसारख्या इतर वस्तू देखील त्याच पद्धतीने रिॲक्ट करतात का, तर अशा पद्धतीच्या ऑब्झर्वेशन मधनं आपण एक कन्क्लुजन, म्हणजे त्याच्यावर निष्कर्ष काढू शकतो. म्हणजे ही एक पद्धत आहे अभ्यास करण्याची. पदार्थांचा, वस्तूंचा, गुणधर्मांचा अभ्यास करताना असं केलं जातं. तर आता तर सायंटिस्ट त्याला वेगळ्या पद्धतीने त्याचा अभ्यास करतात वस्तूंचा. म्हणजे काय, तर ही वस्तू जर तापवली तर ती लिक्विड स्वरूपात किती टेम्परेचरला जाईल, किंवा गॅसियस स्वरूपात किती टेम्परेचरला जाईल वगैरे, किंवा त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होते का. म्हणजे अशा पद्धतीने सायंटिस्ट जेव्हा अभ्यास करतात, त्यांनी करून ठेवलाय सगळ्या पदार्थांचा अभ्यास. आपल्याला फक्त त्याचा अभ्यास करायचा की काय होतं त्याच्यामध्ये. पण कधी कधी काय होतं, आपल्याला त्यांचा विशिष्ट असा अभ्यास करावा लागतो, तेव्हा या पद्धतीने अभ्यास केला जातो, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर विल्यम गिल्बर्टनं केवळ ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून हे पुटअप केलं आणि ते सगळीकडे एकसारखं आलं. त्यामुळे त्याने ते युनिव्हर्सल ट्रूथ म्हणून सांगून टाकलं, किंवा तुम्ही कुठे गेला तर तुम्हाला असंच आढळेल. ठीक आहे, तर हे दोन नियम सोपे आहेत ना आपल्याला लक्षात ठेवायला. We already know that unlike magnetic poles attract each other. हे आपल्याला माहित आहे. हे आता प्रयोगानुसार आपण करून पाहू शकतो, पण जेव्हा याच्याबद्दलचं नॉलेजच नव्हतं, तेव्हा विल्यम गिल्बर्टनं अभ्यास करून ते जे नॉलेज आहे ते मिळवलं आणि आपल्याला पुढे फॉरवर्ड केलेलं आहे. ठीक आहे, आता आपण प्रयोग करून हे पाहू शकतो, का याच्यामध्ये अवघड गोष्ट नाहीये. That is, the north pole of one magnet gets attracted towards the south pole of the other magnet. माहिती आहे आपल्याला. In a similar way, the north pole of a freely suspended magnet settles in the direction of the geographic north pole of the Earth. It means that the south pole of some gigantic magnet must be near the geographic north pole of the Earth, and the north pole of that magnet near the geographic south pole of the Earth. म्हणजे त्यांचं म्हणणं या ठिकाणी ऐकलं आपण, पण सायंटिस्ट त्याच्या पुढचा विचार करतात की असं का घडतं. म्हणजे काय, एखादा मॅग्नेट सस्पेंडेड पोझिशन मध्ये जेव्हा तो सेटल होतो, तेव्हा
तो नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शन का दाखवतो? का? त्यांचं क्वेश्चन असतं का, असंच का? तो ईस्ट आणि वेस्ट का दाखवत नाही? तर आपण जिथे विचार करायचे थांबतो किंवा आपण समोरच्याचा ऐकून गप्प बसतो, त्यावेळेस सायंटिस्ट समोरच्याचं ऐकून त्याला असं का, हा क्वेश्चन जेव्हा विचारतात, तेव्हा मग खऱ्या अर्थानं त्याचा आन्सर शोधण्याची ही प्रक्रिया सुरू होते. आणि मग त्याच्यामध्ये असं लक्षात आलं विल्यम गिल्बर्टला, की आपली पृथ्वी देखील ही एक प्रकारची मॅग्नेटच आहे आणि त्याला पण 2 पोल आहेत, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल. मग आता हे कुठे आहेत? तर त्यांनी सांगितलं की आधी आपल्याकडे जे पृथ्वीला जिओग्राफिक पोल्स आहेत, आता जर तुम्ही भूगोलात शिकला असाल तर पृथ्वीला उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असतात. ठीक आहे, वरच्या दिशेला उत्तर ध्रुव आहे आणि खालच्या दिशेला दक्षिण ध्रुव आहे, हे आपल्याला माहित आहे. त्यालाच इंग्रजीमध्ये जिओग्राफिक नॉर्थ पोल आणि जिओग्राफिक साऊथ पोल असं म्हटलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पृथ्वीचे जे जिओग्राफिक नॉर्थ पोल आहेत तेच त्याचे मॅग्नेटिक पोल्स आहेत. ठीक आहे, आणि पृथ्वीचे हे जे पोल्स आहेत, पृथ्वी स्वतः जे एक मॅग्नेटिक गिगांटिक मॅग्नेट आहे, त्याचा जर विचार केला तर ते काय करणार? मॅग्नेटच्या प्रॉपर्टीज नुसार मॅग्नेटचे जे अनलाईक पोल्स असतात ते काय करतात? एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. मग जर पृथ्वी हा एक मॅग्नेट गृहीत धरला आपण आणि या ठिकाणी एक बार मॅग्नेट पुटअप केला आपण, तर काय होईल? या दोघांचे जे अनलाईक पोल्स असतील, मग ते अनलाईक पोल्स कोणते कोणते आहेत? तर या ठिकाणी एक्झाम्पल आपण साऊथ पोलचं घेऊयात. ते मॅग्नेटच्या बार मॅग्नेटच्या साऊथ पोलचं. ठीक आहे, ते कुठे आहे? वरच्या बाजूला आहे, दिसतंय तुम्हाला आकृतीमध्ये. मग वर कोणता? पृथ्वी जरी मॅग्नेट असेल तर त्याचा कोणता पोल आहे? तर तिथे जिओग्राफिक नॉर्थ पोल आहे. आणि हे दोन म्हणजे जिओग्राफिक नॉर्थ पोल म्हणजे एन पृथ्वीचा आणि बार मॅग्नेटचा साऊथ पोल म्हणजे एस, हे दोघेही अनलाईक पोल्स आहेत आणि हे दोघे एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. त्यामुळे काय होतं? त्याच्या विरुद्ध बाजूला हीच गोष्ट घडते. बार मॅग्नेटचा नॉर्थ पोल आणि पृथ्वीचा अर्थचा जिओग्राफिक साऊथ पोल हे दोन्ही अनलाईक पोल्स हे एकत्र येतात ड्यू टू अट्रॅक्शन. आणि त्यामुळे काय होतं? कुठलाही मॅग्नेट जेव्हा आपण सस्पेंडेड पोझिशन मध्ये ठेवतो तेव्हा पृथ्वी तर हलू शकणार नाही, होय ना? मग तो मॅग्नेटच काय होतोय? पृथ्वीच्या जिओग्राफिक नॉर्थ पोल आणि जिओग्राफिक साऊथ पोल नुसार काय होतो? स्वतःला ऍडजस्ट करून घेतो. म्हणजे काय होतं? तर पृथ्वीच्या अर्थच्या जिओग्राफिक नॉर्थ पोल कडे त्या बार मॅग्नेटचा साऊथ पोल अट्रॅक्ट होतो आणि अर्थच्या जिओग्राफिक साऊथ पोल कडे त्या बार मॅग्नेटचा नॉर्थ पोल अट्रॅक्ट होतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे अट्रॅक्शन कम्प्लीट झाल्यानंतर जेव्हा तो सेटल डाऊन होतो तेव्हा तो स्थिर स्वरूपात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या डायरेक्शन मध्ये. मग हे असं का होतं याचं उत्तर त्यांनी या पद्धतीने पुटअप केलेलं आहे. आणि नंतर जेव्हा सायंटिस्टने अभ्यास केला तर सायंटिस्टने सांगितले की आपल्या पृथ्वीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोखंड आहे आणि या लोखंडामध्ये या पद्धतीने काय झालेलं आहे तर आपल्या पृथ्वीच्या फिरण्यामुळे म्हणा किंवा आणखी काही गोष्टीमुळे चुंबकीय परिणाम तयार झालेला आहे आपल्या पृथ्वीमध्ये आणि त्याच्यामुळे काही घातक जे काही अतिनील किरण आहेत किंवा प्रकाश किरण आहेत तर ते आपल्या पृथ्वीच्या या मॅग्नेटिक फील्डला भेदू शकत नाहीत तयार झालेल्या मॅग्नेटिक फील्डला आणि त्यामुळे आपण सुरक्षित आहोत. म्हणजे पृथ्वीवर जे लोखंड आहे पृथ्वीच्या गाभ्यामध्ये इनसाइड द अर्थ क्रस्ट त्याच्यामुळे जे मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून काय होत आहे तर आपण सुरक्षित आहोत असं सायंटिस्टने प्रिडिक्ट केलेलं आहे, लक्षात ठेवा. मग आपल्यावर त्या मॅग्नेटिक फील्डचा परिणाम होत नाही का? तर होत असतो पण फार कमी प्रमाणात होतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे जसं मॅग्नेटवर त्याचा परिणाम फार कमी होतो तसंच आपल्यावर पण त्याचा परिणाम फार कमी होत असतो, तो लक्षात येत नाही आपल्या. ठीक आहे, पहा. Gilbert inferred from this that the Earth itself is a gigantic magnet. However, the south pole of this magnet must be near the geographic north pole of the Earth, while the magnetic north pole is near the geographic south pole. After understanding about Earth's magnetism, can you tell which pole of a spherical magnet will get attracted towards the south pole of the bar magnet? आता स्पेरिकल हा शब्द यांनी मुद्दामून घेतलाय कारण अर्थ हे एक स्पेअरच आहे एक प्रकारचं. ठीक आहे, मग या स्पेरिकल मॅग्नेटचं साऊथ पोल बार मॅग्नेटकडे कोणत्या पोलकडे अट्रॅक्ट होईल हे विचारले त्यांनी. पहा, Good. आता हा स्पेअर आहे, ठीक आहे, हा अर्थ आहे असं समजा आणि हा बार मॅग्नेट, ठीक आहे, तर साऊथ पोल आणलाय. तर नेमका अर्थचा किंवा या स्पेरिकल
मॅग्नेटचा कोणता पोल अट्रॅक्ट होईल या ठिकाणी दाखवलंय बघा. The north pole of the spherical magnet will get attracted towards the south pole of the bar magnet. म्हणजे स्पेरिकल मॅग्नेट जरी असला तरी त्याचा नॉर्थ पोलच हा दुसऱ्या मॅग्नेटच्या साऊथ पोल कडेच अट्रॅक्ट होणार. म्हणजे हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. कोणतेही दोन मॅग्नेट जरी आणले एकत्र, आपण कोणत्याही आकाराचे मॅग्नेट जरी आणले तरी त्यांच्यामध्ये साऊथ पोल आणि नॉर्थ पोल अशा वेगवेगळ्या अनलाईक पोल्स मध्येच अट्रॅक्शन होणार. हे युनिव्हर्सल ट्रूथ या ठिकाणी दिसतं आपल्याला, लक्षात ठेवा. Come, let us now prepare a magnetic needle. आता एक मॅग्नेटिक निडल आपण या ठिकाणी प्रिपेअर करणार आहोत. ठीक आहे, मी तुम्हाला त्याची व्हिडिओ शेअर करतो, पहा. Magnetic needle. To make a magnetic needle, we need a small piece of cork or a square cardboard. तुम्हाला या दोन्हीपैकी काहीतरी घ्यावं लागेल. तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचं कॉर्क म्हणजे काय तर एक लाकडी ठोकळा जो मऊ असतो, त्याच्यातून सुई आरपार जाऊ शकते, किंवा मग एक कार्डबोर्ड घेऊ शकता, पुठ्ठा घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, हा, त्या पुठ्ठ्याला सेलोटेप लावायचं चारी बाजूनी, जेणेकरून तो पुठ्ठा पाण्यात भिजणार नाही. त्याच्यामुळे काय होईल तर ते पुठ्ठा सुरक्षित राहील आणि त्याचं वजन हे पाण्यापेक्षाही कमी असतं, हलकं असतं ते, त्यामुळे ते पाण्यावर तरंगत राहील. मग या पुठ्ठ्यामध्ये तुम्ही सुई जर घुसवली तर तो पुठ्ठा सुईसह पाण्यावर तरंगत राहील. तर आपल्याला तो मॅग्नेटिक निडल हा जो हे जे उपकरण बनवायचे त्यासाठी आपल्याला ही सुरक्षितता बाळगावी लागेल. नाहीतर मग कार्डबोर्ड पाण्यात भिजून ते बुडून जाईल पाण्यामध्ये, असंही होऊ शकतं. ठीक आहे, चला बघूयात आपण. A bar magnet, an iron needle, and a shallow dish with water. Now let us take a bar magnet and place one of its poles on one end of the iron needle. Without lifting the bar magnet, move it along the needle till you reach the other end. आपण हे काय करतो आहोत, कोणी ओळखेल? ही प्रोसेस काय सिंगल करतो? टच मेथड. हा, सिंगल टच मेथडने आपण काय करतो आहोत, काय करतो आहोत आपण? वी आर what are we doing here with the help of single touch method? मॅग्नेटायझेशन. हा, मॅग्नेटायझेशन करतोय. व्हेरी गुड. वी आर प्रिपेरिंग मॅग्नेटिझम. वी आर प्रिपेरिंग मॅग्नेटिझम इन डॅश डॅश in the dash dash in the needle. in the needle मध्ये, हा, त्या निडल मध्ये म्हणजे सुई मध्ये आपण काय करतो आहोत तर मॅग्नेटिझम प्रिपेअर करत आहोत विथ द हेल्प ऑफ सिंगल टच मेथड. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला तर त्या मॅग्नेटिक बारचा एक पोल काय करावं लागेल, पुटअप करावं लागेल आपल्याला ऑन द वन साइड ऑफ द निडल. आणि मग तिथून तो न उचलता, डज नॉट लिफ्ट, न उचलता ड्रॅग करायचं किंवा मूव्ह करायचं टू द अनदर अप टू द अनदर साइड ऑफ द निडल. दुसऱ्या टोकापर्यंत त्याला ड्रॅग करायचं आणि परत तिथून लिफ्ट अप करून परत फर्स्ट पोझिशनला ठेवायचं आणि परत ड्रॅग करायचं, मूव्ह करायचं, त्याला लिफ्ट न करता. आणि अशा पद्धतीने किती वेळा करायचे? 15 ते 20 वेळा करायचे. त्याच्यामुळे काय होईल, त्या निडल मध्ये देखील मॅग्नेटिझम येईल. Now lift the magnet and place the same pole on the first end from which we began. Let us repeat this 20 to 30 times so that the iron needle gets magnetized. Now, insert this magnetized iron needle through a small piece of cork. Place this cork with the needle on the water in such a way that it floats on water and is in the center of the dish. What do we observe? The cork begins to rotate and settles in the north-south direction. Now rotate the cork in different directions and make a note of the direction pointed by the needle. We observe that the needle always points in the same direction as soon as it stops rotating. This is how we can make magnetic needle. आता या एक्सपेरिमेंट मध्ये तुम्ही बघितलं की जे काही निडल मॅग्नेटाइज झालेली आहे ती निडल आपण कॉर्क मध्ये बसवली आणि पाण्यामध्ये त्याला फ्लोट करायला ठेवली. पाण्यामध्ये फ्लोट करत असताना ती स्टेबल होते आणि आपल्याला
नॉर्थ आणि साऊथ हीच डायरेक्शन दाखवते. तिला जर डिस्टर्ब केलं आपण थोड्या वेळाने परत जेव्हा ती सेटल डाऊन होते तेव्हा ती पुन्हा आपल्याला नॉर्थ साऊथ डायरेक्शन दाखवते. म्हणजे आपण जरी एखाद्या मॅग्नेटिक सबस्टन्सला त्याला मॅग्नेटाइज जरी केलं म्हणजे लोखंडी मॅग्नेटिक सबस्टन्स आहे किंवा मॅग्नेटिक मटेरियल आहे त्याला आपण मॅग्नेटाइज केल्यानंतर देखील काय होतं त्याच्यात मॅग्नेटिझम आपल्याला नॉर्थ साऊथ पोलच दाखवतं. तर एक छोटासा प्रयोग आपण घरामध्ये देखील करू शकतो. फार अवघड नाहीये हे आपल्याला करणं. ठीक आहे. हा पाहूया. It is interesting to know that on the geographic North Pole, the magnetic needle that can freely rotate would settle nearly vertical. That means it would settle nearly perpendicular to the ground. जर आपण इथे गेलो या पोझिशनला म्हणजे जर आपण नॉर्थ पोलवर गेलो तर तिथे काय होतं नॉर्थ पोलवर जर गेलो आपण तिथे काय होतं त्या सस्पेंडेड पोझिशन मध्ये जो काही मॅग्नेट किंवा निडल आपण जर त्या ठिकाणी ठेवली तर ती तिथे कशी डायरेक्शन दाखवेल तर त्यांनी सांगितलंय बघा ती उभी राहील त्या ठिकाणी ती उभी राहील. लक्षात ठेवा का उभी राहील तर एकदम टॉपला त्या ठिकाणी काय होणार आहे तर जो काही नॉर्थ पोल आहे त्याचा जिओग्राफिक नॉर्थ पोल आहे मॅग्नेटचा त्याच्याकडे याचा साऊथ पोल काय होईल अट्रॅक्ट होईल. त्यामुळं त्या पोझिशनला ती तिथं ग्राउंडला परपेंडिक्युलर म्हणजे ग्राउंड जी जमीन आहे त्याच्यावरती अशी 90 डिग्री मध्ये उभी राहील. त्याला परपेंडिक्युलर असे गणितामध्ये म्हणतात. 90 डिग्री मध्ये जेव्हा एखादी वस्तू समजा आपणच उभे आहोत जमिनीवर तर आपण काय करतो आहोत तर जमिनीशी 90 डिग्री करतो आहोत अँगल त्यामुळं आपण परपेंडिक्युलर आहोत ग्राउंडला. तसं ती निडेल पण उभी राहील तिथे 90 डिग्री त्या ठिकाणी करेल त्या तिथल्या जिओग्राफिक नॉर्थ पोलवर. म्हणजे याचा अर्थ काय तर जिओग्राफिक नॉर्थ पोलवर त्या मॅग्नेटचा साऊथ पोल अट्रॅक्ट होतोय म्हणजे अर्थ हे मॅग्नेट आहे हे तिथं सिद्ध होतं. Its north pole would be towards the ground and south pole would be in the upward direction. In any place, the magnetic needle does not settle parallel to the ground, but at an angle to it. You can find out the reason behind it and discuss with your friends. Come, let us now know what is a magnetic field. आता पुढचा पॉइंट हा मॅग्नेटिक फील्डचा आहे. मॅग्नेटिक फील्डच्या आपण एक दोन गोष्टी फक्त पाहणार आहोत आणि मॅग्नेटिक फील्ड प्रत्यक्षात काय आहे आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. बघूयात मॅग्नेटिक फील्ड. Magnetic field. Let us perform some activities to understand this concept. Let us take a bar magnet and some pins. Now, place the pins at a distance from each other such that the magnet and pins do not stick to each other. आता या प्रयोगामध्ये जे काही पिन्स आहेत ते मॅग्नेट पासून थोड्याशा अंतरावर आहेत. ठीक आहे. Let us now slowly move the magnet towards the pins. काय झालं जसं आपण बार मॅग्नेट या पिनच्या जवळ आणतो तसं काय झालं त्या पिन्स मध्ये हालचाल व्हायला सुरू होते. पण प्रत्यक्षात पिन्सचा आणि मॅग्नेटचा टच झालेला नाहीये तरी देखील त्या पिन्स मध्ये थोडीशी हालचाल होते. तुम्ही पुन्हा एकदा पहा. Pins do not stick to each other. Let us now हे बघा ही हालचाल झाली म्हणजे एवढ्या अंतरामध्ये देखील या बार मॅग्नेट मध्ये किंवा या मॅग्नेट मध्ये जे मॅग्नेटिझम आहे त्याचा परिणाम इथपर्यंत पोहोचत असणार आहे. म्हणजे याच्या भोवती काहीतरी आहे की जो काय करतो आहे या पिन्सना डिस्टर्ब करतो आहे. ठीक आहे. हा तर एवढ्या एरियामध्ये जो प्रभाव आहे त्याला मॅग्नेटिझम असं म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि त्यालाच मॅग्नेटिक फील्ड असं म्हटलेलं आहे. म्हणजे बार मॅग्नेट मध्येच मॅग्नेटिझम आहे तर असं म्हणता येत नाही. बार मॅग्नेटच्या भोवती त्याचा परिणाम निर्माण झालेला आहे म्हणून त्या एरियाला त्या फील्डला मॅग्नेटिक फील्ड असं म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि दुरून देखील ते काम करतं. त्यासाठी स्पेसिफिक डिस्टन्स पर्यंत आपल्याला त्याला आणायला हवं. slowly move the magnet towards the pins. We observe that the pins get pulled towards the magnet. This activity shows that the magnet attracts pins from afar. मॅग्नेट काय करतं पिन्सला दुरून काय करतं अट्रॅक्ट करतं किंवा पुल करतं त्यांना स्वतःकडे. That is,
A magnet has an effect even at a distance. म्हणजे मॅग्नेटचा जो इफेक्ट तयार होतो मॅग्नेटिझम, तो काम करतोय, तो एक ठराविक अंतरापर्यंत काम करतोय. त्यांच्यामध्ये एक ठराविक अंतर जर असेल तर ते मॅग्नेट काय करतं, मॅग्नेटिक मटेरियल्सला आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकतं, एक स्पेसिफिक डिस्टन्स वरनं देखील. Come, let us perform one more activity. पहा. Activity. Let us take a small cardboard and place a bar सर magnet at स्क्रीन its दिसत नाहीये. पॉज झाल्यामुळे तसं होतं, दिसेल तुम्हाला. center. Now, sprinkle some iron filings on the cardboard around the magnet and tap the cardboard gently. पहा. तर हे प्रॅक्टिकल फार सोपं आहे करणं, आपण सहज करू शकतो. याच्यात आपल्याला ज्या गोष्टी लागतात ते म्हणजे एक पेपर लागेल सर आपल्याला, आणि स्क्रीन त्याला दिसत नाहीये. शेअर केलेली आहे स्क्रीन तुम्हाला. दिसतेय सर. सर दिसत आहे. दिसते. स्क्रीन हो, दिसते. शेअर केलेली आहे मी, मला दिसते इथे शेअरिंग आहे म्हणून. ठीक आहे, पहा आपल्याला एवढंच पाहायचंय. आता संपला आपला हा पॉइंट झाल्यानंतर आपण मॅग्नेटिक फील्डच्या बद्दल आपण डिटेल्स आपण उद्या पाहणार आहोत. आज आपल्याला मॅग्नेटिक फील्ड बघायचंय, फक्त समजून उद्या घ्यायचंय. तर एक बार मॅग्नेट घेतला, नॉर्थ पोल साऊथ पोल असलेला, ठीक आहे, आणि एक कार्डबोर्ड घेतलेला आहे, आणि कार्डबोर्ड वर आपण एक पेपर ठेवलेला आहे, ठीक आहे, कार्डशीट म्हणूयात आपण त्याला. आणि त्या कार्डशीटवर मध्यभागी आपण काय केलेलं आहे, एक बार मॅग्नेट ठेवलेलं आहे, पुटअप केलेलं आहे. आणि त्याच्या भोवती काय केलं आपण, जसं आपण रांगोळी घालतो त्या पद्धतीने आपण या ठिकाणी काय करायचंय, तर थोडं स्प्रेड आउट करायचं. आयर्न फायलिंग त्याच्या भोवती स्प्रेड करायचे कशाही पद्धतीने. आणि मग याला काय करायचं, टॅप करायचं, किंवा याला तुम्ही काय करू शकता, हलवू शकता थोडस. जर तुम्ही त्याला टच, एक प्रकारे त्याला टच केलं, किंवा त्याला तुम्ही जर त्याला डिस्टर्ब केलं, तर आयर्न फायलिंग्स पण डिस्टर्ब होतात. आणि मॅग्नेटिक फील्ड ज्या पद्धतीने आजूबाजूला पसरलेला आहे बार मॅग्नेटचा, त्या पद्धतीने त्यांचं काय होतं, या ठिकाणी स्ट्रक्चर तयार होतं. त्या आयर्न फायलिंग्स पण ते स्वतःला ऍडजस्ट करून घेतात, आयर्न फायलिंग्स त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये. आणि त्यामुळे काय होतं, त्या लाईन्स, एक स्पेसिफिक लाईन्स त्या ठिकाणी दिसायला लागतात आपल्याला या पद्धतीने. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड देखील याच पद्धतीने तिथे आहे त्याच्या अवतीभोवती, फक्त तो दिसत नाही आपल्याला. तो पाहण्यासाठी आपल्याला आयर्न फायलिंगचा उपयोग या ठिकाणी करावा लागतो. पहा. What do we observe? Yes, the iron filings can arrange themselves in a specific pattern around the magnet. Maximum iron filings stick to the ends of the magnet. From these two activities, we come to know that there is space around the magnet in which the magnetic force is exerted. The British researcher Michael Faraday named these lines going from one end of the bar magnet to the other end of the magnet as magnetic lines of force. या लाईन्सला मायकल फॅरेडेने काय नाव दिलं, तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. ह्या लाईन्स कशाचे, तर मॅग्नेटिक फोर्स आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचा, आणि त्या मॅग्नेटिक फोर्समुळे या लाईन्स तयार झालेल्या आहेत असा त्याचा अंदाज त्याने व्यक्त केला होता. त्याला नाव दिलं The region magnetic line around of a force. magnet where the magnetic force acts on an object is called a magnetic field. आणि हे मॅग्नेटिक फोर्स त्या मॅग्नेटच्या अवतीभोवती जेवढ्या डिस्टन्स पर्यंत आहे, किंवा जेवढ्या रिजन पर्यंत आहे, त्या रिजनला, त्या मॅग्नेटच्या त्या रिजनला जिथे मॅग्नेटिक फोर्स पोहोचतो, त्याला काय नाव दिलं, त्याला काय नाव दिलं, मॅग्नेटिक फील्ड. मायकल फॅरेडे, ठीक आहे, याने याचा अभ्यास केला, आणि या लाईन्सला त्याने मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असं नाव दिलं. आणि ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जेवढ्या डिस्टन्स किंवा जेवढ्या रिजन पर्यंत जातात मॅग्नेटच्या अवतीभोवती, अराउंड द मॅग्नेट, ओके, देन इट इज कॉल्ड ॲज, दॅट मॅग्नेटिक फोर्स अराउंड द मॅग्नेट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फील्ड. एवढी सोपी त्यांनी त्याची डेफिनेशन केलेली आहे, ठीक आहे. तर याच्याबद्दलचा आणखी अभ्यास आपण उद्याच्या तासाला करणार आहोत, ठीक आहे.